नमस्कार, मी हर्षली हॅपी लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ही माझी डिलिव्हरी बॅग रेडी झालेली आहे भरून. सध्या तर माझा 9वा मंथ सुरू झालेला आहे आणि आता कधीही डिलिव्हरीसाठी बोलवण्यात येऊ शकतं सी सेक्शनसाठी. सो ही बॅग मी 2 महिन्यापूर्वी म्हणजे ही मी 7व्या महिन्यातच भरली होती. अशा बऱ्याचशाच गोष्टी ह्यामध्ये ठेवल्या होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट भरली होती ती माझी हॉस्पिटलची फाईल, जी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थंडीचा दिवस आहे थोडेसे, त्यामुळे हा स्वेटर एक भरून ठेवला होता. स्वेटरसोबतच थंडीची एक छान अशी टोपी कॅप ही मी भरून ठेवली होती. डिलिव्हरीनंतर तुम्ही स्वतःला जेवढं कव्हर कराल तेवढं गरजेचं असतं. त्यानंतर मी हे 2 फिडिंगचे टॉप जे ऑनलाईन विकत घेतले होते Mishoवरून, अगदी रिझनेबल प्राईसमध्ये. खूप छान आहेत. हा एक व्हाईट कलरचा आहे. अजून एक आहे थोडासा ग्रे शेडमध्ये. फिडिंगचेच टॉप आहेत दोन्ही आणि सध्या मी ते यूज पण करते. खूप छान आहेत. कॉटनचे आहेत. एकदम मस्त फील येतो, कम्फर्ट असतो ह्याच्यामधून छान. याची लिंक मी नक्की देईन तुम्हाला. त्यानंतर मी बॅगमध्ये भरून ठेवलेले आहेत हे 2 फिडिंगचेच गाऊन आहेत. डिलिव्हरी झाल्या हे 2 गाऊन अतिशय उपयोगी पडतील. तुम्ही गाऊन निवडा किंवा टॉप घ्या, पण मी दोन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत कारण गाऊनमध्ये पण खूप छान असा कम्फर्ट येतो. सो मी गाऊन पण घेतलेत सोबत असावेत म्हणून. जितके जास्त कपडे असतील तेवढे उपयोगी पडतात. त्यानंतर मी बॅगमध्ये भरलेला आहे हा सुंदर कॉटनचा एक फिडिंगचा ड्रेस. कारण कुठे ट्रॅव्हलिंग करावं लागतं घरी येताना, तर त्यासाठी आपल्याला एक चांगला ड्रेस आपल्याकडे हवा. घरी येताना वेलकम वगैरे असतं. सो त्या गोष्टीसाठी मी हा सुंदर असा टॉप घेतलेला आहे. लोकल मार्केटमधून घेतलेला आहे, पण अतिशय सुंदर आहे. तो एक तुमच्या बॅगमध्ये नक्की असायलाच हवा. त्यानंतर सॉक्सचे पेअर्स, जवळपास 3 ते 4 सॉक्सचे पेअर्स स्वतःजवळ तुम्ही नक्की ठेवा, उपयोगी असतात. त्यानंतर ही एक शॉल मी घेतलेली आहे कव्हर करण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये लागते. इमर्जन्सी स्वेटर नाही मिळाला तर बेबीला कव्हर करण्यासाठी उपयोगी पडते. त्यानंतर हे थोडेसे नॅपकिन्स घेतलेले आहेत, एक 3-4. त्यानंतर एक छान असा कॉटनचा टॉवेल घेतलेला आहे. हॉस्पिटलमध्ये कपडे चेंज करायला सांगतात किंवा स्पंजिंग असतं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टॉवेलची गरज लागते. त्यासोबतच ह्या थोड्याशा पॅन्टीज मी तिथे घेतलेल्या आहेत. त्यासोबत मी 2 प्लाझोचे सेट घेतलेले आहेत गाऊनच्या खाली वेअर करण्यासाठी किंवा कुर्तीजच्या खाली वेअर करण्यासाठी. अगदी लोकल मार्केटमधून रिजनेबल प्राईसमध्ये हे मी 2 प्लाझो घेतलेले आहेत. तुम्ही याच्याऐवजी पेटीकोटसुद्धा घेऊ शकता. त्यासोबतच हा एक फिडिंगचा स्टोल आहे, स्कार्फ आपण म्हणू शकतो याला. त्यासोबत मी बॅगमध्ये ही छोटीशी ओव्याची डबी ठेवलेली आहे. ओवा तिथे लगेच लागतो आपल्याला हॉस्पिटलमध्ये खायला, पण तो असावा इमर्जन्सी म्हणून मी ठेवला आहे. त्यासोबतच ही एक चप्पल, ऑर्थोची ही चप्पल आहे जी मी ऑनलाईन मागवली होती. स्लीपर, लगेच हॉस्पिटलमध्ये घालायला लागू शकते. त्यासोबतच मी इथे हे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत, जे स्लीवलेस 2 कॉटनचे अतिशय सुंदर ब्लाऊज आहेत. मी फिटिंगच्या ब्राज वापरल्या नाहीत कारण का प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासूनच मला लो बीपीचा त्रास झाला होता. सो मी ब्लाउजेस वापरत होते. ब्राज मी वापरू शकत नव्हते, त्यावेळेस कम्फर्ट नव्हता मला तेवढा. त्यामुळे मी हे घेतलं होतं. त्यासोबतच एक मऊ कॉटनची सुंदर अशी ओढणी आहे जी मी सोबत ठेवलेली आहे. कशासाठी ही उपयोगी पडू शकते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर. त्यासोबत मी घेतलेले आहेत हे डायपर्स, जे लागू शकतात हॉस्पिटलमध्ये, आपल्याकडे असायला हवेत. हॉस्पिटलमधून हे आपल्याला मिळतात. अशा पद्धतीने ही माझी डिलिव्हरीची बॅग पॅक झालेली आहे. ऑलरेडी जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत. अजून काही थोड्याफार राहिल्या असतील तर मला माहिती नाहीत, मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. ह्या सगळ्या गोष्टी जवळपास छान अशा वॉश करून डेटॉलच्या पाण्यातून काढून व्यवस्थित ठेवल्या आहेत. काही मी स्वतः घेतलेल्या आहेत, काही माझ्या अगोदरच्या होत्या. सो अशा पद्धतीने माझी हॉस्पिटलची बॅग रेडी आहे.